हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि आपल्या कोंबडीची पिलं निघून आता एक रात्र उलटलेली आहे मित्रांनो. आणि एक रात्रीच्या नंतरचा दुसरा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. आणि व्हिडिओ यासाठी तर पिलांची क्वालिटी, पिलांचं वजन काय आहे मित्रांनो, आणि एकंदरीत त्यांची साईज काय आहे हे दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा मित्रांनो. आणि तत्पूर्वी आपलं गावठी दरबार 2 हे चॅनल आपण काढलेलं आहे, का तर हे चॅनल कधीही बंद पडू शकतं, यूट्यूबकडून हे डिलीट केलं जाऊ शकतं. त्यासाठी मित्रांनो आपण गावठी दरबार 2 हे चॅनल काढलेलं आहे. आपल्यासोबत, तुमच्या सर्वांसोबत आपला कॉन्टॅक्ट एकदम व्यवस्थित राहावा. आणि परत आणखीन तुम्हाला नवनवीन पक्षी जर पाहिजे असतील तर नवीन पक्षी पण तुम्हाला घेता यावेत आपल्या चॅनलवरून. यासाठी आपण गावठी दरबार 2 काढले. मल्टी कलरचे असतील, खूड कोंबडी असेल, साध्या कलरमध्ये असतील आणि अंडी असतील. तर या सगळ्या गोष्टी प्युअर क्वालिटीचे पक्षी तुम्हाला हवे असतील तर मी तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो आपल्या चॅनलवर. तर नक्की तुम्ही ते सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या या कोंबडीने मित्रांनो एकंदरीत सगळी मिळून 15 पिल्लं काढलेली आहेत. आणि बऱ्यापैकी आपण 15च अंडी ठेवली होती. 1-2 अंडी खराब झाली, 17-18 अंडी आपण ठेवली होती. तर त्या अंड्यांमधून आपल्याला खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे. फक्त या कोंबडीची एक गोष्ट होती मित्रांनो, ही कोंबडी अंड्यांवरतीच संडास करायची. आय थिंक मे बी हिला कंट्रोल करता येत नसेल संडास, त्यामुळे ती मध्येच अंड्यांवरती संडास करायची. पण तरीसुद्धा मित्रांनो, का तर अंड्यांवरती संडास केल्यानंतर पण आपल्याकडे उवा, होपा, पिसवा ह्या गोष्टी काही झालेल्या नाहीत, का तर आपण रक्षक पावडर टाकलं होतं. त्यामुळे ना एक सुद्धा पिसवा, उवा, होपा अशी कुठलाही कीटकसुद्धा आपल्याला सापडलेला नाही मित्रांनो, आणि तो सापडणार सुद्धा नाही. तर ते आपल्याकडे एक छान पावडर आहे, तर आपण ते यूज करत असतो. मागच ते आपण खडकवासलाच्या सागर वाघमारे सरांना पण एक 5 पॅकेट दिले होते ते पार्सलसोबतच. तर ते पावडर मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बंडूच्या घरची अंडी पण आणली होती. आणि त्या अंड्यांमधून छान अशी पिलं निघाली आहेत. बंडूच्या काकूच्या इथून पण अंडी आणली होती. तिकडे मल्टी कलरच्या कोंबड्या सुद्धा होत्या. आणि बंडूच्या ज्या कोंबड्या आहेत मित्रांनो, त्या उंच पायाच्या आणि उंच मानेच्या कोंबड्या आहेत, आणि त्यांची ही अंडी आहेत. आणि या अंड्यांमधून आता 21 दिवसानंतर पिलं निघालेली आहेत. आणि या अगोदर मित्रांनो आपल्याकडे 2 पिलं निघाले होते. एक 5व्या-6व्या दिवशीच पिलं निघालं होतं, का तर ते अंड तिकडे हॅच झालं होतं त्यामुळे. आणि दुसरं एक 4-5 दिवस अगोदर निघालं. हे पिलं निघण्याचं 1-2-3 दिवस अगोदर निघालं मित्रांनो. ते पण तिकडेच हॅच झालं होतं म्हणून लवकर निघालं. आणि दुसरी गुड न्यूज सांगायची म्हटली तर आपण निजामकडून अंडी आणली होती. आणि याच कोंबडीखाली आपण 3 अंडी आपल्या घरच्या लंगड्या कोंबडीची ठेवली होती, जे की गळाकाटू कोंबड्याची होती. तर त्यामधून एक गळाकाटूचं पिलू सुद्धा निघालेलं आहे मित्रांनो. तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवेन, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा मित्रांनो. का तर तुम्हाला आपल्याकडे प्युअर गावरान छान क्वालिटी, आमच्या इकडची जी लोकल क्वालिटी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. तर आता या टोपलीमध्ये एक पण अंडं राहिलेलं नाही मित्रांनो, आणि सगळे पिलं त्यामधून निघालेली आहेत. आणि पिलांची क्वालिटी तुमच्या समोर आहे. आणि खूप छान आणि हेवी वेटमध्ये पिलं आहेत मित्रांनो, का तर अंड्यांची साईज पण खूप चांगली होती. आणि तिकडच्या कोंबड्या बंडूच्या उकरड्यावरती राहणाऱ्या, फ्री रेंजमध्ये फिरणाऱ्या, शेतात राहणाऱ्या एकदम प्युअर गावठी होत्या मित्रांनो. तर त्यांची ही अंडी आपण आणली होती. आणि ही कोंबडी होती ती निजामची कोंबडी होती. कोंबडीचा कलर पण एकदम सुंदर आहे, मस्त कोंबडी आहे मित्रांनो. आणि रिझल्ट देणारी कोंबडी आहे मित्रांनो, एक नंबर अशी कोंबडी आहे. हिने अंड एक सुद्धा फोडलेलं नाही मित्रांनो. खूप सुंदर बस होती ती. पहिल्याच प्रयत्नामध्ये हिनं पिलं काढलेत. आणि आता आपण पहिल्यांदा तांदूळ देतोय. तांदळाचा खरं तर कणेर दिला पाहिजे, म्हणजे तांदळाच्या कण्या दिल्या पाहिजेत, तुकडे झालेले तांदूळ दिले पाहिजेत. पण आपल्याकडे ते नव्हते आणि मिक्सरमधून फिरवायला माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे आपण अख्खेच तांदूळ टाकलेले. आणि अख्खेच तांदूळ सुद्धा हे खातात मित्रांनो. आणि या तांदळाची साईज थोडीशी मोठी आहे, तरी पण बघूया कसे खातात काय नाही ते. आणि गुळपाणी वगैरे द्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला. तर गुळपाणी मी देईनच नंतर, पण सुरुवातीला हे खातात कसं हे तुम्हाला मी दाखवेन. आणि कोंबडी कसं शिकवते हे बघा, ट्रेनिंग इकडे चालू झालेली आहे. कोंबडीच्या पिलांच्या पहिल्या दिवसाची ट्रेनिंग इकडे चालू झालेली आहे. लगेचच उचलतात मित्रांनो, तांदूळ उचलतात आणि मस्तपैकी खातात. एक तांदूळ तुम्ही खाताना बघत असाल मित्रांनो. तर आता हे पिलं एकदम छान क्वालिटीचे, मस्त सुंदर पिलं. हे जे छोटंसं पिलू दिसतं ते तर आता निघालेलं आहे मित्रांनो, सकाळी निघालेलं आहे. ते अजून व्यवस्थित सुकलेलं नाही, तरी पण आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे. बाहेर सोडल्यानंतर लगेच हिरवी बीट करत असतात. पोटातली जी घाण असते ती बाहेर निघत असते मित्रांनो पिलांच्या. तर ती एकदम छान प्रकारे निघते. गुळपाणी आपण 3 दिवस गुळपाणी कंटिन्यू द्यायचं आहे. पुढे नंतर मग मल्टीव्हिटॅमिन सगळ्याच गोष्टी द्यायच्यात. तर एकंदरीत पिलं कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.